मी काहीही बोललं तरी मला वाईटच ठरवलं जातं. मी चांगलं बोललं तरी वाईट, मी वाईट बोलले तरी मी वाईट. मग मला सांगा, असं किती जणांच्या बाबतीत घडतं की काहीही बोलला, समोरच्या व्यक्तीला आपल्याला चुकीचंच ठरवायचं. मग नाही बोललेलं बरं ना. मी बोलतच नाही, मी गप्प राहते, मी शांत राहते. मग शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा आहे का? तर नाही. हे मनातून विचार काढून टाका. कधी कधी काय होतं माहिती का, काही लोक अशी असतात ना की त्यांना आपल्याला चुकीचंच ठरवायचंय. मग आपण त्यांच्याशी चांगले वागलो तरी ते आपल्यात काही ना काही दोष काढणार आणि आपल्याला चुकीचं ठरवणार. आपण वाईट वागलो मात्र ते असं म्हणतो ना, दवंडी पिटणार, गावभर त्याचा बोबाटा करणार, ती असं बोलली, ते तसं बोलला. मग एखाद्या व्यक्तीला वाईटच ठरवायचंय ना तर ते ठरवणारच. मग त्यासाठी आपण आपल्या जीवाचा आटापिटा का करायचा? मग अशा वेळेस आपल्याला मर्यादा आखली ना की मग अशा लोकांपासून गप्प राहणं, शांत राहणं. कारण की अशा लोकांसोबत मानसिकता खराब होते. काय होतं, बऱ्याचदा आपण विरोध करतो, आपल्यामध्ये ते सामर्थ्य असतं, आपण गप्प राहिलो, शांत बसलो म्हणजे आपण या लोकांना घाबरतो का किंवा या लोकांना विरोध करू शकत नाही का? नाही. पण ज्या व्यक्ती शांत राहतात ना, खरं तर काही काळानंतर, असं नाही की त्यांनी विरोध केलेला नसतो, काही काळ ते विरोध करतात, त्या व्यक्तीनं बदलण्याचा किंवा त्यांना त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न अर्थात 100% केलेला असतो. जे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणतो ना आपण, जे व्यक्ती घडतात ना या सगळ्या त्रासापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी, ज्या व्यक्ती अशा गोष्टीतून आलेल्या असतात की काही चुकीचे लोक असतात पण त्यांचे असतात, मग त्यांना ते चुका दाखवून देण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही कशी चुकीचे आहात. हे सगळ्या प्रयत्नांमार्फत त्यांनी केलेलं असतं. अगदी स्टेटस ठेवून म्हणा, त्यांना त्यांच्याशी बोलणं करून म्हणा, वाईट टोचून बोलून म्हणा, आपण म्हणतो ना कधी कधी खोचक टोला पण द्यायचा असतो, अशा सगळ्या गोष्टी करून झालेल्या असतात. कधी कधी प्रेमाने समजून झालेलं असतं, सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. पण काही लोकांना बदलायचं नसतं. काही लोकांमध्ये अहंकार हा भरपूर असतो आणि तो अहंकार कधीच त्यांना सोडायचा नसतो. आणि ह्या ज्या व्यक्ती असतात त्या स्वाभिमानी असतात. मग मला सांगा, अहंकार आणि स्वाभिमान हे एका पारड्यात नाही पेलू शकत आपण. आणि मग ह्या लोकांचा अहंकार हा त्या स्वाभिमानाला सतत चुकीचं ठरवण्याच्या मागे दडलेला असतो की कसं तू चुकीचं आहे हे त्यांना सिद्ध करायचं असतं ना. ह्या स्वाभिमानाला ते कसे चुकीचे आहेत किंवा त्यांचं जे काही वागण्याचं बिहेवियर आहे ते कसं चुकीचं आहे ते दाखवून द्यायचं असतं. त्यांना शिक्षा द्यायची नसते किंवा चुकीचं ठरवायचं नसतं, पण तुम्ही जे वागताय ते चुकीचं आहे आणि तुम्ही कुठेतरी बदला, हे त्याचा सांगण्याचा दृष्टिकोन असतो. पण या लोकांसाठी त्या गोष्टी मान्यच नसतात. मग ही लोक त्याच स्वाभिमानाला कुठेतरी ठेचण्याचा प्रयत्न करतात, चुकीचं कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. तूच कसं चुकीचं आहे, तूच कशी चुकीचे, अशा गोष्टी बोलून कमी लेखतात. मग मला सांगा, अशा लोकांमागे वेळ घालवणं योग्य आहे का? नाहीये. अनुभवातून सांगतेय, मीही या चुका केल्यात नाही असं नाही. आणि त्याचा त्रास म्हणजे त्याचा पश्चाताप म्हणजे खूप सारा वेळ निघून गेला, खूप सारा मनस्ताप निघून गेला, कुठेतरी स्वतःच आरोग्य धोक्यात आणलं गेलं होतं, मानसिक त्रास झाला होता. अशा बरेच जणांना होत असेल की अशा लोकांच्या टेन्शनमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं, स्वतःची काळजी घेतली जात नाही, वेळच्या वेळेला खाणं पिणं केलं जात नाही, वेळच्या वेळी झोप होत नाही, झोप लागत नाही, ओव्हर थिंकिंग मध्ये, त्यांच्या विचारांमध्ये असं का करतात ते लोक, कसे का वागतात ते लोक, बदलत का नाही ते लोक, कधी चांगले वागणार, कधी सगळं छान होणार. काही लोक आपल्यासाठी नसतात, काही लोक आपल्यासाठी बनलेलेच नसतात. मग ते कितीही जवळचे असले तरी आपण फक्त नातं 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 नात्याचा विचार करतो. ते नातं आहे मग ते तोडायचं नाही, ते जपायचंय. मग त्या नात्याला धरण्यासाठी आपण एक तर त्यांना बदलण्याच्या मागे लागलेलो असतो आणि मग ते कुठेतरी चांगलं होईल, तर असं होत नाही. काही नाती ही आपली नसतात, हे मान्य करा. हे मला कळकळीचं सांगणं आहे. काही नात्यांमध्ये बाउंड्री टाकायला सुरुवात करा. नसतात काही लोक बदलायला. आपले कितीही इच्छा असली त्यांना आपल्या सोबत घेऊन जगायची, त्यांच्या सोबत चांगलं आयुष्य घालवायची, तर त्यांची तशी इच्छा नसते. त्यांना आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं. आणि आपला जो स्वाभिमान असतो त्या स्वाभिमानाला तर आपल्याला हरवायचं नसतं. मग मला सांगा, ह्या अहंकारापुढे आपला स्वाभिमान किती दिवस गहाण ठेवणार? गरज नाहीये. मग आपण आपल्यासाठी तर जगायला पाहिजे. हे लोकांच्या मागे खूप सारा वेळ गेला, ऊर्जा गेली, एनर्जी गेली, मानसिक त्रास झाला. मग एक वेळ अशी येते, काळ बराचसा काळ निघून जातो. मला वाटतं बऱ्याच जणांना असा अनुभव येत असेल, ज्यांना ज्याच्यामध्ये आता असतील त्या मनस्थितीत की ते बदलतील, तर लोक बदलत नाहीत. अशी लोक कधीच बदलत नाही. मग या लोकांमागे किती दिवस बदलण्याची अपेक्षा करून बसणार? त्यापेक्षा स्वतः बदला ना. स्वतःला विसरून जा की ही नातीच नाहीये आपल्या आयुष्यामध्ये, ही नाती देवाने आपल्याला दिलीच नाही, हे स्वीकारा. आणि स्वतःला एक सांगा की
आपलं नातं, आपला आनंद आपल्या स्वतः बरोबर आहे. आपण जेव्हा आपल्या स्वतः बरोबर जगायला लागतो ना, तेव्हा मात्र आपण आनंदी होतो. पहा, आपली शारीरिक व्याधी निघून जातात, मानसिक थकवा दूर होतो, झोप शांत लागते आणि आपण एक स्ट्रेस फ्री लाईफ जगल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद, छानपैकी आपल्याला स्वतःला प्रेझेंट ठेवण्याची एक ऊर्जा निर्माण होते. आणि मग कशाला आपण मग आपल्या लक्षात येतं जेव्हा आपण स्वतःला आनंदी ठेवायला लागतो, स्वतःचे छंद जोपासायला लागतो, जे आवडतं ते करायला लागतो, इतरांची मर्जी लादून घेत नाही, कुणाच्या मतांचा विचार करत नाही, स्वतःच्या मताला, स्वतःच्या मनाला काय हवं याचा विचार करायला लागतो, तेव्हा मात्र काय होतं, मग आपल्या एक गोष्ट क्लिक होते, लक्षात येते आपल्याला ही गोष्ट की अरे आपण विनाकारण व्यर्थ, आपण इतरांच्या या लोकांमागे आपण किती स्वतःची ऊर्जा वाया घालवली, आपण किती सारा वेळ घालवला, किती वर्ष आपण या लोकांच्या मागे घालवली, आणि आता आपण पहा इतकं छान लाईफ जगतोय आणि आपलं आयुष्य किती आहे हे आपल्याला माहितही नाहीये. आणि हे आयुष्य आपण विनाकारण हा वेळ आपण या लोकांमागे वाया घालवला असं आपल्याला जाणवतं. आणि ती खरी आपण आपल्या स्वतःसाठी एक तयार केलेली आपण म्हणतो ना एक छानच स्पेस असते, आणि मग त्या स्पेस सोबत आपण छान राहायला लागतो. मग त्या स्टेजला आपल्याला इतर लोकांचा विचार नाही येत. मग त्या स्टेजला एक गोष्ट मात्र होते बऱ्याचदा, जेव्हा ही व्यक्ती विरोध करत होती तेव्हाही ही व्यक्ती वाईटच होती, त्या व्यक्तीला वाईटच ठरवलं जात होतं. बोलणारी व्यक्ती जेव्हा बोललं जात होतं त्यांच्याशी, तेव्हा पण तिला तूच कशी चुकीची आहे, तूच कसं चुकीचं आहेस, म्हणजे आपल्याला चुकीचंच ठरवलं जात होतं. पण जेव्हा आपण ह्या आरोप करून घेणं थांबवतो, मुळात ते ऐकून घेणंच थांबवतो, समोरच्याला ती संधी देत नाही. मी या गोष्टी आता शिकले आणि या गोष्टी मी अवलंबते. खरं सांगायचं म्हणजे की समोरच्याला ती संधीच द्यायची नाही, मलाही बोलायचं नाही, माझ्या बोलण्याचा इश्यू क्रिएट करता. जर मी काही बोललं गेलं माझ्या स्वाभिमानासाठी असेल किंवा तुमच्या चुकीबद्दल असेल, तर तिथे तुम्ही त्या गोष्टीचा मोठा बाऊ करता किंवा खूप सारे आरोप माझ्यावरती करता की ती असंच बोलली, तो तसंच बोलला. ह्या गोष्टींचा मानसिक त्रास जो देताय, तो मानसिक त्रास मला करून घ्यायचा नाही. मग त्यासाठी मी बोलणं बंद केलं. मग यांना घाबरणं का? तर नाही, मी माझ्या मानसिक स्ट्रेसला, मानसिकता जी म्हणतो आपण, जी बिघडली जाते, त्याला मर्यादा आखली की मला आता माझी मानसिकता बिघडून घ्यायची नाही. मग अशासाठी मी बोलणं बंद केलं. मला चांगलंही बोलायचं नाही, मला वाईटही बोलायचं नाही. मी एक मर्यादा आखली. समोरून व्यक्ती जरी मला प्रतिसाद देत असेल तर मला एक मी मर्यादा आखली की मला या मर्यादेच्या पलीकडे जायचं नाहीये आणि त्यांना त्या मर्यादेच्या आतमध्ये मला येऊ द्यायचं नाही. ही मर्यादा मला आखली. तुम्ही तसं करून पहा, नक्कीच त्याचा प्रभाव जीवनामध्ये पडतो. त्या व्यक्तींना या गोष्टी खटकतात. ती अहंकारासारखीच वागली, ती फुगीर सारखीच वागली, ती बोललीच नाही. तुम्हाला बोलल्यावर पण त्रास होतो, तुम्हाला न बोलल्यावर पण त्रास होतो. मग मला सांगा, अशा व्यक्तींनी करायचं काय? मग अशा व्यक्ती दोन्हीकडून बोलणार आहे हे माहिती आपल्याला, त्याच्यामुळे दोन्हीकडून तयारी ठेवायची. जर ह्या व्यक्तींना दोन्हीकडून बोलायचं आहे ना, तर मग आपल्या मनाच्या समाधानाची तयारी ठेवायची. या व्यक्तींचा विचार करत बसण्याला काय अर्थ आहे का? कारण ती व्यक्ती दोन्हीकडून बोलणार आहे. आपण त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती आपल्याला वाईटच ठरवतात, कारण की आपण आपल्या स्वाभिमानाला जपत असतो. आणि आपण त्यांच्याशी नाही बोललो तरी त्या व्यक्ती आपल्याला नावच ठेवणार आहेत की ही व्यक्ती अहंकारासारखी वागली, ही व्यक्ती घमेंडी सारखी वागली, ही व्यक्ती बोललीच नाही. दोन्हीकडून आरोप होणार आहे. मग ते आरोप स्वीकारा. ते आरोप स्वीकारणे म्हणण्यापेक्षा त्या आरोपांना आपल्यापर्यंत पोहोचूच देऊ नका. फरक नाही पडत आपल्याला. आपण बोललो नाही किंवा आपण शांत राहिलो तर समाधानात जगा. तो आनंद खूप वेगळा असतो. मी तो अनुभव घेतलाय आणि म्हणून तुमच्यासोबत हा खरं तर शेअर करण्याचा व्हिडिओ मी खास बनवलाय. कारण की पूर्वी हाच विषय व्हायचा, मी बोललं जायचं, त्या बोलण्याचाही इश्यू क्रिएट व्हायचा आणि मी नाही बोलले तरी इश्यू आता क्रिएटच होतो. बोलली नाही, दोन्हीकडून चर्चा करा, मला त्याचा फरक नाही पडत. आणि जेव्हा मी ठरवलं ना की मला आता याच्यात पडायचं नाही, मला आनंदी राहायचे, आणि खरं म्हणजे 2026 वर्ष मी माझ्यासाठी सुरू केलं. आणि ती एक म्हणतो ना आपण संकल्पच केला मी तो एक, की मला आता कोणाला माझ्या आयुष्यात इन्व्हॉल्व करून घ्यायचं, त्रासदायक नात्यांना माझ्या आयुष्यात जागा द्यायची नाही. मग ती नाती मला कितीही जवळची असली तरी अशा काही गोष्टींना मी मर्यादा ठेवल्या आणि गरजेच्याच आहेत. मला काय म्हणायचं, ज्या गोष्टी नाही पटत त्या नाही पटत ना, नाही लादून ठेवू शकत यार मी. मग त्या जोडीदाराचे जरी असेल तरी, मग एखाद्यावर खूप सारं प्रेम आहे, आपण एखाद्यावर प्रेम करतो, नवरा कुठेतरी चुकीचं वागेल, नवरा आपल्याला किंमत देणार नाही, त्याच्या माझ्या नातेसंबंधांमध्ये बिघड निर्माण होईल, मग तो म्हणतोय ते लादून घ्यायचं का? नाही ना. आपलं मत आहे ना, आपण एक आपलं एक व्यक्तिमत्व आहे. मला एक कळकळीने सगळ्यांना सांगायचं की अरे प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व आहे. देवाने आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळं घडवलंय ना.
मग ज्याचं त्याला जगू द्या ना, ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे ज्याला त्याला जगू द्या. हा, एखादा जर जाणीवपूर्वक त्रास देतोय, मग तुम्ही त्या व्यक्तीला म्हणतो ना आपण एक काहीतरी ठराविक सीमा आखून त्या व्यक्तीशी त्याच्या त्या मर्यादेंना कुठेतरी बांध घालू शकता. पण काही देणं घेणं नसतं, फक्त ते नातं खालचं आहे, कुठेतरी बायको आहे, कुठेतरी सून आहे, कुठेतरी भाऊजाईचे, मग ही खालच्या दर्जाची नाती असतात. मग ह्या नात्यांना कुठेतरी इतर नात्यांना वर्चस्व निर्माण करायचं म्हणून सगळं चुकीचं ठरवायचं. ती तुमच्यापेक्षा ग्रेट आहे. तुमच्या खरं सांगायचं म्हणजे फक्त नाती कुठेतरी वर्चस्व आणि खाली ह्याच्यामुळे एखाद्याचं व्यक्तिमत्व ठरतं का? नाही ना. ती नणंद आहे, मग ती उच्च पदावर, तिला घरात सन्मान मिळाला पाहिजे. ती सून आहे, ती भाऊजाई आहे, ती फार महत्वाची नाहीये. तिच्या मतांना महत्व नाही, तिला मत नाही, तिला मन नाही, तिला भावना नाही आहेत ना. ती एक माणूस आहे. या सर्वांच्या आधी ती एक मुलगी आहे, ही एक मुलगी आहे. ही नाती तुम्ही तिच्यावर लादली आहे. ती कोणाची तरी भाऊजाई आहे, ती कोणाची तरी नणंद आहे, ती कोणाची तरी मुलगी आहे, ती कोणाची तरी सून आहे. ही नाती आपण निर्माण केली आहे. पण त्या आधी देवाने एक व्यक्तिमत्व घडवलंय. ती एक स्त्री आहे. प्रत्येक स्त्री ही सारखी असते ना. स्त्रीला स्त्री दर्जा का दिला? स्त्री हे नाव का दिलं? प्रत्येक स्त्री आहे, तिला नाती वेगवेगळी झाली म्हणून तिचा दर्जा कमी जास्त होतो का? आपल्या समाजाने तो निर्माण केलाय आणि मला असं वाटतं हे चुकीच आहे. असं नाही व्हायला पाहिजे. बऱ्याचदा सून मुलगी 8 वाजेपर्यंत झोपलेली चालते, पण सुनेला मात्र 6 नंतर सुद्धा झोपायची परवानगी नसते. सुनेने पहाटच उठलं गेलं पाहिजे, नाही तर तिला इतके बोल लावले जातात का? आता बोलायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत खरं तर. मुलगी सून या नात्यावरती, मुलगा सून या नात्यावरती, किंवा नणंद भाऊजाई, सासू सासरे, आई वडील, मुलगी, अनेक गोष्टी आहेत. नातेसंबंधांवर जर बोलायला लागलं तर मी तर म्हणजे आयुष्य कमी पडेल. त्याच्यामुळे मला खरं सांगायचं म्हणजे यात नाही पडायचं. मला एक सांगायचं आजच्या व्हिडिओ मार्फत हेच की बोलणाराही वाईट असतो, न बोलणाराही वाईट असतो. हा मुद्दा आज खरं तर या व्हिडिओ मार्फत मी तुमच्यासोबत स्पष्ट केलाय. मला असं वाटतं त्याच्यामुळे कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही बोलायचं, हा सर्वस्व निर्णय हा आपला स्वतःचा आहे. आणि आपल्या मताचा आदर करा. इच्छा असेल तर बोला, नसेल तर सोडून द्या. नाही बोललो म्हणून त्याचा विचार करत बसू नका. आनंदी राहा, हॅपी राहा. मला एवढंच सांगायचंय. आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये. आपल्या आयुष्याला, आपल्या आनंदाला आपणच ऊर्जा देऊ शकतो, इतर कोणीही देत नाही. कोणी कितीही जवळची व्यक्ती असो, अगदी जोडीदार सुद्धा नाही. आपण अपेक्षा जोडीदाराकडून फार करतो की आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास झाला, एखाद्या नातेवाईकाकडून आपण दुखावलो गेलो, आपल्याला त्रास दिला गेला, आपण सगळ्यात पहिल्यांदा स्वतःकडून नाही, स्वतःला उभारण्याची ताकद नाही ठेवत, आपण त्या जोडीदाराकडून अपेक्षा करतो. ही एक मोठी चूक करणं बंद करा. मीही काही काळ असंच चुका केल्या. नातेवाईकांकडून दुखावलं गेले तर नवऱ्याने आपल्याला समजून घेतलं पाहिजे, नवऱ्याने आपला रुसवा घालवला पाहिजे. आपल्याला त्रास झालाय, राग झालाय, मग नवऱ्याने कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टीपासून, सिच्युएशन मधून आपल्याला सावरलं पाहिजे. नाही, ही चूक चुकीची आहे, ही अपेक्षा चुकीची आहे. मुळात अपेक्षा हा शब्द चुकीचा आहे. आपल्या मताला, आपल्या स्वतःला जर सर्वात जास्त आनंदी कोण ठेवू शकत असेल ना, तर ते आपण स्वतः आहोत. हे मी शिकलीये. मी हे अनुभवातून तुम्हाला बोलतेय की खूप साऱ्या दुःखातून मी मला सावरले. खरं सांगायचं म्हणजे खूप सारं दुःख झेललंय मी, पण नाही असं नाहीये. खूप टेन्शन आलेलं आहे, खूप लोकांचा त्रास झालेला आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या जीवनात, नाही असं नाहीये. मग ह्या सगळ्या त्रासातून उभारण्यासाठी सगळ्यात कोण म्हणजे आपल्याला मदत करते ते म्हणजे आपण आहे. पण ती थिंकिंग पॉवर आपल्यामध्ये असायला हवी. ती थिंकिंग पॉवर म्हणजे सकारात्मक पॉवर. नाही तर मग आपण जर नकारात्मक जर विचार करत राहिलो ना, तर आपण मात्र म्हणतो ना, आपण पूर्ण डिप्रेशन मध्ये जाऊ. गरज नाहीये या सगळ्या गोष्टींची. पॉझिटिव्ह विचार करायचा. नकारात्मक आधी स्वतःला सांगायचं, मी एक व्यक्तिमत्व आहे, मला आनंदी राहण्याचा अधिकार आहे, माझ्या मतांना महत्व आहे, मी जे करते ते योग्य आहे. अशा अनेक अनेक गोष्टी ज्या आहेत मी माझ्यासाठी करते, हे स्वतःला सांगा. मी जे केले ते माझ्यासाठी केले, मग ते चुकीचं का असेल. लोक तुम्हाला सांगतील तू चुकीचं वागतोय, तुझा स्वभाव चुकीचा आहे, तू चुकीचंच वागतेस. अनेक आपल्याला सतत सल्ले दिले जातात. माहिती मला तर खूप, की असं नाही वागायला पाहिजे, तसं नाही वागायला पाहिजे, असं नाही बोललं पाहिजे, तसं नाही बोललं पाहिजे. अरे मी माझं मत काय, मला मन आहे ना, मला मी काय बोलायचं, मी काय नाही बोलायचं हे इतरांनी सांगायचं. मी कसं जगायचं हे इतरांनी सांगायचं. मी आनंदी राहायचं की दुःखी राहायचं इतरांनी सांगायचं. नाही, गरज नाहीये. आपल्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा कोणीच नसतं. त्या त्रासामध्ये आपण आपले एकटे असतो. जेव्हा आपण रात्री झोपत नाही तेव्हा आपण एकटेच असतो. ना जोडीदार असतो, ना नातेवाईक असतात, ना समाज असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा त्रास झाला तेव्हा त्या त्रासासोबत आपण एकटे असतो.
तर स्वतःला उभं राहण्यासाठी देखील आपण एकटे पुरेसे आहोत हे स्वतःला सांगा आणि इतरांचा विचार करणं सोडून द्या. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा अशा एखाद्या विषयाला घेऊन लवकरच भेटेल. तोपर्यंत धन्यवाद.